मित्रांनो, तुमच्या लक्षात आहे का, लहानपणी आपल्याबरोबर एक पिगी बँक असायची ज्याच्यामध्ये आपण थोडे थोडे पैसे टाकायचो. त्याच्यामध्ये आपण पैसे याच्यासाठी टाकायचो कारण आपला त्याच्यावर विश्वास होता आणि ते पैसे सेफ राहतील हे आपल्याला माहिती होतं. आत्ताच्या काळात बघायचं झालं तर पीपीएफ ही अशी एक इन्व्हेस्टमेंट आहे, ती पिगी बँक सारखीच काम करते. आपण आयुष्यभर जो काही पैसा कमवतो किंवा सॅलरीमधनं आपला जो काही पैसा येतो त्यातला काही अमाऊंट आपण पीपीएफ मध्ये जमा करत असतो, जेणेकरून आपली रिटायरमेंट व्यवस्थितपणे जावी. पण जेव्हा ही पीपीएफ किंवा ही पिगी बँक काठोकाठ भरते त्यावेळी आपण काय करायचं? जेव्हा तुमचा पीपीएफ 15 वर्षाचा मॅच्युरिटी पिरियड कंप्लीट करतो त्यानंतर काय करायचं हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो आणि याच गोष्टीवर आज आपण डिस्कशन करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, ग्रो मराठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे सचिन आणि आज आपण पीपीएफ मॅच्युअर झाल्यानंतर काय आपल्याला स्टेप फॉलो केल्या पाहिजेत त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. पीपीएफ मॅच्युरिटी नंतरची मिस्ट्री आणि त्याचे परिणाम काय आहेत ते आपण काढू शकतो का नाही, ते किती गुंतागुंतीचे आहेत, या सगळ्या गोष्टींवर आज आपण डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ग्रो मराठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तसंच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक पण करा. मित्रांनो, मॅच्युरिटी कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या पीपीएफ अकाउंटचं काय होतं हे जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला पीपीएफच्या बेसिक गोष्टी जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक साधीसुधी स्कीम नसून गव्हर्नमेंट बॅक स्कीम आहे, जी तुमच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी डिझाईन केलेली आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की या पीपीएफ मध्ये सहसा कोण इन्व्हेस्टमेंट करतं? बरं, त्याचं उत्तर आहे की कोणीही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतं. तुम्ही सॅलराईड पर्सन असाल, तुमचा बिझनेस असेल, तुम्ही बिझनेसचे मालक असाल किंवा लॉंग टर्म गोल असलेले स्टुडंट असाल तर तुम्ही या पर्टिक्युलर स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. बरं, आता दुसरा प्रश्न आहे की लोक पीपीएफमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला एवढी पसंती का देतात? अहो, याचं उत्तर सोपं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारनं बॅक केलेली ही स्कीम आहे आणि कॉम्पिटिटिव्ह इंटरेस्टच्या जगामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मिळतात. म्हणजे सरकारचं समर्थन आहे म्हणजे स्कीम खराब होणार नाही किंवा बंद पडणार नाही. दुसरं, इंटरेस्ट रेट सरकारच्या हिशोबाने आपल्याला व्यवस्थितपणे मिळत राहतील आणि फिक्स इंटरेस्ट रेट आपल्याला मिळत राहतील. बरं, आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्यानंतर पीपीएफ अकाउंट मॅच्युअर झाल्यानंतर म्हणजेच 15 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर काय करायचे या प्रवासावर आपण जाऊया. मित्रांनो, आता आपण पूर्णपणे डिटेक्टिव्ह मोडमध्ये जाणार आहोत आणि हे काय गूढ आहे हे समजणार आहोत आणि त्याच्यासाठी पीपीएफ मॅच्युरिटी म्हणजे काय हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. कल्पना करा मित्रांनो की तुमचं जे पीपीएफ अकाउंट आहे ते क्रॉस कंट्री रोड ट्रिप सारखं आहे. मित्रांनो, जेव्हा तुमचं हे पीपीएफ अकाउंट उघडेल तेव्हा तुम्हाला असं वाटलं असेल की तुमची एक रोमांचक साहसी प्रवासाची सुरुवात झालेली आहे. तुमच्या मनामध्ये एक डेस्टिनेशन क्लिअर झालेलं आहे आणि ते डेस्टिनेशन म्हणजे काय की तुमची फायनान्शियल सिक्युरिटी आणि तुमची संपत्ती निर्माण करणं. थोडंसं जास्त स्पेसिफिक म्हणायचं झालं तर तुमची रिटायरमेंट आणि सततची वाढणारी महागाई याला आपण थोडंसं मागं टाकण्यासाठी केलेली गुंतवणूक म्हणजे पीपीएफची इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू शकतो. अहो, तुम्ही काहीही कारणे द्या हो, पण ज्या वेळेला तुमचं पीपीएफ अकाउंट मॅच्युअर होतं, ज्या वेळेला तुम्हाला पैसे मिळणार असतात तर त्यावेळी त्याचा फायदा उचलण्याची वेळ आता आलेली आहे. 15 वर्षाची मॅच्युरिटी पिरियड कंप्लीट झाली की तुम्ही तुमच्या पीपीएफच्या रोड ट्रिपच्या अंतिम टप्प्यावर आला आहात असे समजून जायचे आणि हे फायनल जे डेस्टिनेशन आहे ते तुमचं कार पार्क करण्यासारखंच आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीवर विचार करण्यासारखे आहे आणि हीच गोष्ट आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही तुमचे फायनान्शियल व्हेइकल पीपीएफच्या मॅच्युरिटीच्या पार्किंगवर पार्क केल्यानंतर आपल्याकडे कुठले पर्याय आहेत? बरं, ते सगळे पर्याय निवडणं म्हणजे आपण एखाद्या क्रॉसिंग रोडवर उभा राहतो आणि बऱ्याच गोष्टी समोर बघत असतो, म्हणजे आपल्याला बरेच रस्ते दिसत असतात. तशा प्रकारेच आपल्याला पीपीएफ अकाउंट मॅच्युअर झाल्यानंतर काय मार्ग आहेत हे बघायचे आहेत आणि त्यातला सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे आपलं अकाउंट बंद करणं आणि फुल क्लोजर त्या अकाउंटला देणं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात हे असेल की हा प्रवास मला सुरू ठेवायचा आहे, म्हणजेच हे पीपीएफ अकाउंट मला सुरू ठेवायचं आहे, तर त्यावेळी तुम्ही एक्सटेन्शन घेऊ शकता. शेवटी काय आहे, डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. काय डिसिजन घ्यायचं आहे ते लगेचच घ्या. हो, हेच ते डिसिजन असं तुम्हाला नंतर वाटलं पाहिजे आणि ते डिसिजन म्हणजे बहुतेक जणांचं असतं की मला सगळ्याच्या सगळे पैसे काढून घ्यायचे आहेत आणि तुम्ही हीच गोष्ट करून तुमच्या कथेचा शेवट करू शकता. बरं, आता मला नक्की खात्री आहे की तुमच्यापैकी काही जणांचा हा विचार असेल की सगळे पैसे तर मी काढलेत, पण या सगळ्या पैशांचं मी करू काय? एवढे सगळे पैसे मला आता लागणार नाहीयेत.
तर मग मी अशा काही सोर्सकडे जाऊ शकतो का ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मला त्यातून परत रिटर्न मिळतील? मग काय करायचे? लॉजिकल स्टेप काय असू शकते तुमच्या या पैशाची इन्व्हेस्टमेंट परत करण्यासाठी? मित्रांनो, आता आपण एक प्रवासाला निघालो आहे असं एक्झाम्पल बघतोय. तुमच्या प्रवासाचा आता शेवट आलेला आहे. तुमचं पीपीएफ अकाउंट आता मॅच्युरिटीकडे गेलेलं आहे. बहुधा ते बंद झालेलं आहे आणि त्याच्या शेवटी तुम्हाला एक सनराईज पॉइंट अशी पाटी दिसते. तेव्हा तुम्ही काय विचार करता? हा प्रवास सुरू ठेवला पाहिजे, म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती एक्सटेंड केली पाहिजे आणि अजून मला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि पीपीएफ अकाउंटचं एक्सटेन्शन घेणे म्हणजेच त्या मोहक सनराईज पॉइंटकडे जाणे हे आहे. तुम्ही आतापर्यंत जे साहस केलेलं आहे, पीपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं जे साहस केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक स्टेप अजून ऍड करायची वेळ आलेली आहे आणि ती स्टेप म्हणजे 5 वर्षाचं एक्सटेन्शन घेणं. तेव्हा तुम्ही बेसिकली असं म्हणता की माझा हा जो फायनान्शियल प्रवास आहे तो अजून संपलेला नाही. मॅच्युरिटी नंतर सुद्धा तुम्हाला हा फायनान्शियल व्हेइकल मधला प्रवास सुरू ठेवायचा असेल तर तुम्ही 5 वर्षाचं पीपीएफ अकाउंटचं एक्सटेन्शन घेऊ शकता. पण असं आपण का करू इच्छितो? आणि याचं उत्तर सोपं आहे हो. आपल्याला आत्ता त्या पैशाची गरज नाहीये. मग आपल्याकडे आल्यानंतर तो विनाकारण खर्च होणार आहे. मग तो खर्च टाळण्यासाठी आपण तो परत 5 वर्षासाठी पीपीएफ मध्ये ठेवू शकतो, ज्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळत राहील. आता दुसरा प्रश्न येतो की मी जे 5 वर्ष वाढवून घेणार आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे काय पर्याय असतील? तर जेव्हा तुम्ही मुदतवाढ घेता तेव्हा तुम्ही कंटिन्यू जे तुम्ही पैसे पीपीएफ मध्ये टाकत असता ते ऑप्ट करू शकता, म्हणजे ते न टाकण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता, किंवा रेग्युलर इंटरवलवर तुम्हाला ती गुंतवणूक करायची असेल तर तोही निर्णय तुम्ही घेऊ शकता. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. एकदा जर तुम्ही पीपीएफ अकाउंट 5 वर्षासाठी वाढवायचा निर्णय घेतला तर तुम्हाला 5 वर्ष त्याच्यामध्ये टिकून राहावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर मध्येच असं वाटलं की मला कॉन्ट्रीब्युशन सुरू करायचं आहे तर ते तुम्ही करू शकत नाही, म्हणजे मध्येच कॉन्ट्रीब्युशन सुरू करू शकत नाही. जर तुम्हाला गरज असेल, तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही पैसे विथड्रॉल जरूर करू शकता आणि तुम्ही कितीही पैसे त्याच्यामधून काढून घेऊ शकता. पण एक अट आहे, वर्षातून एकदाच ही रक्कम तुम्हाला काढता येईल. मित्रांनो, जर तुम्हाला 15 वर्षाच्या मॅच्युरिटी पिरियड नंतरही पीपीएफ अकाउंट सुरू ठेवायचं असेल तर येणाऱ्या 1 वर्षात, म्हणजे जे 16वं वर्ष असेल त्याच्या आतमध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील आणि तसं पीपीएफ च्या अधिकाऱ्यांना किंवा त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला सांगावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही हा पर्याय निवडता त्यावेळेला तुमच्यावर इतर काही निर्बंधही लागू होतात. म्हणजे तुम्ही कोणतीही रक्कम काढू शकत नाही. तुम्ही फक्त ती रक्कम काढू शकता जी एक्सटेन्शन पिरियडच्या सुरुवातीला तुम्ही भरली आहे, ती पण 60%. याचा अर्थ असा आहे की समजा 15 वर्षाच्या मॅच्युरिटी नंतर तुमच्या पीपीएफ अकाउंटमध्ये समजा 10,000 रुपये आहेत आणि तुम्ही जर एक्सटेन्शनची निवड करता तर त्यावेळी तुम्ही फक्त 6,000 रुपये विड्रॉल करू शकता. आता हे 6,000 रुपये जे आहेत ते तुम्ही एकाच वेळी काढू शकता किंवा तुकड्या तुकड्यांमध्येही काढू शकता. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की वर्षातून एकदाच तुम्हाला विड्रॉल करता येतील पैसे. हे सगळं थोडंसं तुम्हाला जड जात आहे का? तर काळजी करू नका. व्हिडिओच्या शेवटी सगळ्या गोष्टींचा रिकॅप देईल जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. बरं मित्रांनो, जर तुम्ही आता माझ्यासारखे असाल, म्हणजे असा माणूस जो कायम विचार करतो की पैसे आल्यानंतर मला त्याच्यावर नेमका किती कर भरावा लागेल, तर काय करायचं? तर मित्रांनो, हा जो कर आहे, हे जे टॅक्सेस आहेत ते आपल्या प्रवासातील टोल नाक्यासारखे असतात आणि ते भरण्यासाठी आपल्याला नेहमी तयार राहावं लागतं. पण या केसमध्ये तसं नाहीये. होय मित्रांनो, पीपीएफ अकाउंटचा सगळ्यात उज्ज्वल फायदा म्हणजे हे जे सगळे पैसे असतात ते टॅक्स इफिशियंट सेव्हिंग मध्ये काउंट होतात. म्हणजे आपल्याकडे होली ग्रेल आहे हे पैसे सेव्ह करण्यासाठीचं. पण आता तुम्ही विचार कराल की याच्यावर टॅक्स बेनिफिट का मिळतो? तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पीपीएफ अकाउंट मध्ये जे काही आपली इन्व्हेस्टमेंट आहेत ते ई या श्रेणी अंतर्गत येतात. आता हे म्हणजे तुमच्या कारमध्ये असलेल्या काही वैशिष्ट्यांसारखं आहे. म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर माणसाचा बचाव व्हावा यासाठी सीट बेल्ट असतात, एअरबॅग असतात. तशाच प्रकारे पीपीएफ अकाउंट मॅच्युअर झाल्यानंतर एक्स्ट्रा पैसे आपल्या खिशातनं जाऊ नयेत म्हणून आपल्याला ही सवलत दिलेली आहे. आणि म्हणूनच इट्स अ ट्रिपल लेअर प्रोटेक्शन अगेन्स्ट द टॅक्समॅन्स रीच. या टॅक्स शील्डचा पहिला लेअर म्हणजेच तुम्ही तुमच्या पीपीएफ अकाउंटवर जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, जी काही ठेव ठेवलेली आहे त्याच्यावर तुम्हाला सूट मिळणार आहे. आय होप की जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स भरायला जाता तेव्हा तुम्ही पीपीएफ अकाउंटवरचा कुठलाही इन्कम टॅक्स भरलेला नाहीये. आता तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल किंवा तुमच्या डोक्यात हा विचार आला असेल की पीपीएफ मधली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर आपल्याला जो इंटरेस्ट मिळतो त्याच्यावर आपल्याला टॅक्स भरायचा आहे का नाही? आणि याचं उत्तर आहे नाही.
तुम्हाला पीपीएफच्या अकाउंटवर जो इंटरेस्ट मिळतोय त्याच्यावर कर भरायची गरज नाही आहे आणि तुमच्या पीपीएफ टॅक्स शील्डचा हा दुसरा लेअर आहे. आणि आपल्या टॅक्स शील्डचा तिसरा लेअर म्हणजे ग्रँड फिनाले. जेव्हा तुमचं अकाउंट 15 वर्षानंतर मॅच्युअर होतं आणि ज्या वेळेला तुम्ही 15 वर्षानंतर सगळी रक्कम त्यातून काढून घेत असता तेव्हा ती रक्कमही करमुक्त असते. आणि हे सगळंच एखाद्या थ्रिलिंग ॲडव्हेंचर नंतर एक आपला खजिना उघडण्यासारखंच आहे. अँड गेस व्हॉट, हा सगळा खजिना तुमचा आहे. यातला एकही रुपया तुम्हाला कर म्हणून भरायचा नाहीये. मित्रांनो, पीपीएफ अकाउंट मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्या मॅनेजमेंटसाठी काय करायचे नाही आहे या गोष्टीवर आता आपण डिस्कशन करूया. काय करायचं आहे हे तर आपल्याला माहिती आहे, पण काय नाही करायचे हे आपल्याला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, ड्रायव्हिंग करताना आपण खड्डे जसे चुकवतो तसेच फायनान्शियल डिसिजन घेताना काहीही मिस्टेक होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे याच्यावर बोलणं खूप जास्त गरजेचं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात कॉमन मिस्टेक काय आहे की पीपीएफ अकाउंट जेव्हा मॅच्युअर होतं त्यावेळेला लगेच लोक ते बंद करून टाकतात. तुमचं पीपीएफ अकाउंट मॅच्युअर झाल्यानंतर ते लगेचच बंद करणं लॉजिकली बरोबर असेलही, कारण आपल्याला लमसम पैशांची गरज असते, म्हणजे एक रकमी आपल्याला पैसे मिळणार असतात. पण हा जो डिसिजन आहे तो सिग्निफिकंट कॉन्सिक्वेन्सेस निर्माण करू शकतो. मित्रांनो, हे खरं आहे की पीपीएफची इन्व्हेस्टमेंट ही रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट मानली जाते इतर काही इन्व्हेस्टमेंटपेक्षा. पण तरीही पीपीएफ अकाउंटमध्ये जेवढे जास्त वेळ पैसे तुमचे राहतील तेवढा जास्त फायदा तुम्हाला मिळू शकतो. अँड इट्स ऑल थँक्स टू पॉवर ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट. तुमचं पीपीएफ अकाउंट प्री मॅच्युअर लेवलला बंद करणं म्हणजे कंपाऊंडिंग इफेक्ट मिस करणं आहे. आणि हीच गोष्ट तुमच्या ओव्हरऑल सेव्हिंगवर सिग्निफिकंट इफेक्ट करू शकते. मित्रांनो, जर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग विषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक अवेलेबल आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मित्रांनो, पीपीएफ अकाउंट मॅच्युरिटी नंतर आपल्याला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याचा प्रवास आतापर्यंत आपण बघितला आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टींसह हा व्हिडिओ संपवण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पीपीएफ मॅच्युरिटी, म्हणजे जेव्हा तुमचं पीपीएफ अकाउंट मॅच्युअर होतं तो म्हणजे तुमच्या आर्थिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा समजला गेला पाहिजे. तुमचे पर्याय समजावून घेणे आणि तुमचे गोल्स काय आहेत, म्हणजे फायनान्शियल गोल्स काय आहेत त्याच्याप्रमाणे निर्णय घेणं आणि त्या सगळ्या गोष्टी समजावून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. याच्यासाठी आपण 3 गोष्टींचा विचार केला. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अकाउंट बंद करणे, त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन न करता ते अकाउंट चालू ठेवणे, किंवा तिसरा पर्याय आपण बघितला की कॉन्ट्रीब्युशन सकट तुमचं अकाउंट एक्सटेंड करणं. आता तुम्हाला स्क्रीनवर एक इमेज दिसत असेल. पीपीएफ मॅच्युअर्स 15 वर्षानंतर होतो, फुल क्लोजर केलं आणि एक्सटेन्शन ऑफ 5 वर्षाचं घेतलं, असे 2 ऑप्शन आपल्या पुढे आहेत. जर आपण एक्सटेन्शन घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन मिळतात, विदाउट ॲडिशनल कॉन्ट्रीब्युशन आणि विथ ॲडिशनल कॉन्ट्रीब्युशन. प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे आपल्याला बघायला मिळतात. विड्रॉवल कंडिशन्स आपल्याला वेगळी बघायला मिळतात. विदाउट ॲडिशनल कॉन्ट्रीब्युशनमध्ये एनी अमाऊंट तुम्ही काढू शकता, वन्स इन अ इयर काढू शकता. विथ ॲडिशनल कॉन्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला विड्रॉल कंडिशन चेंज होत आहेत. मॅक्सिमम 60% अमाऊंट काढू शकतो स्टार्ट ऑफ द इयर, म्हणजे सुरुवातीला काढू शकतो आणि तीही वर्षातून एकदा काढू शकतो. तर या सगळ्या गोष्टींवर आपण डिटेलमध्ये आता चर्चा केलेलीच आहे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे, प्रत्येक जो पर्याय आपण निवडतो त्याचे स्वतःचे वेगळे फायदे असतात आणि लिमिटेशन्स पण असतात. आणि म्हणूनच निवड करण्यापूर्वी आपल्याला फायदे काय आहेत आणि लिमिटेशन्स काय आहेत याची माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. मग स्कीम तुम्ही कुठलीही घ्या, पीपीएफ घ्या, अजून काही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन घ्या, फायदे आणि नुकसान माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. अँड फायनली मित्रांनो, तुमच्या पीपीएफ अकाउंटच्या मॅच्युरिटी नंतर तुमच्याकडे किती संयम असला पाहिजे आणि त्या संयमाने तुम्ही ते अकाउंट हँडल केलं पाहिजे या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आज आपण शिकलो आहोत. त्याचबरोबर घाईघाईने तुमचं पीपीएफ अकाउंट बंद केल्यानंतर तुम्हाला कंपाऊंडिंग इफेक्ट मिळत नाही हेही आज आपण शिकलो. मित्रांनो, आय होप की या व्हिडिओमध्ये आम्ही पीपीएफ मॅच्युरिटी सारख्या कॉम्प्लेक्स टॉपिकवर प्रकाश टाकला आहे आणि त्याच्यामुळे तुमचे डिसिजन घेणे सुलभ आणि सोयीस्कर झाले आहे असे आम्हाला वाटते. मित्रांनो, आजच्या या जर्नीमध्ये सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांची मदत करा. आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन टॉपिक बरोबर नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
Investment in securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and other instruments traded on the stock exchanges.